नमस्कार मित्रांनो, मी जयवंत आवटे. आज मला व्यक्त होत असताना मनापासून आनंद होतोय. कारण श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण व अखंड हरिनाम सप्ताह मौजे अभिपुरी तालुका वाई जिल्हा सातारा येथे अत्यंत उत्साहाने सुरू आहे. आणि ह्या अत्यंत प्रतिष्ठेच्या पारायण सोहळ्यामध्ये व्यक्त होण्यासाठी फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला दुपारी 2ची वेळ देत आहोत. मी त्यांना विनंती केली की संध्याकाळी कीर्तनाला लोक गोळा होतात, दुपारी प्रवचनाला 5 वाजता गोळा होतात, परंतु जर तुम्ही 2ची मला वेळ दिलीत तर मला अवेळी अशी वेळ वाटते आणि अशा वेळेला माता बहिणी उपस्थित राहतील का? परंतु आयोजकांनी विश्वास दिला. जरी ही वेळ अवेळी वाटत असली तर या गावातील एकही महिला घरामध्ये थांबणार नाही. खरं म्हणजे 2000च्या आसपास लोकसंख्या असलेले हे छोटंसं गाव आणि या गावातील माता बहिणी दुपारी 2 वाजता आवर्जून सगळ्या उपस्थित राहिल्या आणि गर्दीनं ओतप्रोत भरलेलं हे मंडप पाहून मला हे अभिमानानं भरून आलं. खऱ्या अर्थानं पारायण सोहळे सुरू असताना असे माता बहिणींचे सहभाग आणि आयोजकांचा उत्साह पाहून खऱ्या अर्थानं एक पारायण सोहळ्या कुठल्या वर्धिष्णू अवस्थेमध्ये जाऊ शकतो याचं उदाहरण मौजे अभिपुरी गावाने घालून दिलेलं आहे. खरं म्हणजे 1.5 तास ते खळखळणारे हसरे चेहरे पाहून हा सप्ताह अधिक चांगल्या पद्धतीनं साजरा होत असताना आपण त्यात सहभागी होता आलो आणि इतक्या चांगल्या कार्यक्रमाचं आपल्याला भाग होता आलं. खरं म्हणजे आयोजकांचे मनापासून आभार. खऱ्या अर्थानं आपण माणूस म्हणून समृद्ध होत असताना आपण कोणत्या जागेवर उभा राहून बोलत आहोत यालाही तितकंच अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरं म्हणजे अशा पारायण सोहळ्यातील कार्यक्रमामध्ये आपल्याला बोलवलं जातं, व्यक्त व्हायला लावलं जातं. यावरूनच आपण योग्य मार्गावर आहोत असा विश्वास निर्माण होतो. आपल्या सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनापासून आभार. मौजे अभिपुरी गावातील सर्व माता बहिणींचे, आयोजकांचे, संयोजकांचे मानावे तेवढे ऋण कमीच आहे. तुम्ही असेच हसत राहा, जीवनाचा आनंद घेत राहा. नाहीतर जगणं म्हणजे दुसरं काय, हेच ते खरं आहे ना.